युवराज सुटला असला तरी आपली काळजी अजून संपलेली नाहीये. मला नाही वाटत हे प्रकरण इतक्यात संपणार आहे. ती व्यक्ती कुठे लांब नाही, इथेच तुझ्या आजूबाजूलाच आहे. मृत्यूचं सावट आहे तुमच्यावर. जी व्यक्ती ध्येयाच्या जवळ पोहोचत असताना तुला थांबवत असेल, काळजी दाखवून मागे यायला सांगत असेल, ती व्यक्ती अधिक घातक असेल. तारिणी, तू ठीक आहेस? काय हे श्रीफळ पाडलंस तू? हे अशुभ आहे. बरं बरं, ठीक आहे, काही काही होत नाही. देव घेईल, सगळं सांभाळून घेईल. आणि एवढी मोठी पूजा म्हटल्यानंतर जरा डावा उजवा होणारच ना. हा? देवाजवळ माफी मागायची म्हणजे झालं, हो की नाही गुरुजी? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण कलशातनं श्रीफळ पडणं हे काही शुभ संकेत नव्हे. तेच म्हणते ना मी. घरावर किंवा घरातल्या कोणा एकावर काहीतरी संकट येणार याची सूचना असते. गुरुजी, यांनी मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. आम्ही अशी चूक पुन्हा नाही करणार. ठीक आहे, पण ह्याच्या पुढे ही पूजा अतिशय काटेकोरपणे करायला लागणार आहे. हो हो, नक्की. नाहीतर येणारं संकट सगळं उद्ध्वस्त करेल. नाही, तसं काही होणार नाही. तारिणी, इट्स ओके. काळजी घे. हं, एक पकडशील. घरावर येणारं संकट हे कौशिकीताईंमुळे तर येणार नाही ना? त्या हे सगळं घडवत नाही आहेत ना? देवा, आधीच खूप प्रॉब्लेम येऊन गेलेत, आता त्याच्यात अजून भर नको. देवा, आत्ताच माझा मुलगा युवराज जेलमधून बाहेर आलाय. प्लीज आता काही संकट नको. आमचा संसार आत्ता कुठे रुळावर आलाय. देवा, आता अजून कोणताही अडथळा नको. काय संकट येणार आहे आणि नेमकं कोण आणणार आहे? देवा, या घरावर येणारं कोणतंही संकट झेलण्यासाठी मी तयार आहे, पण या घरात कुणाला काही होऊ देऊ नकोस. युवराजवर नीट लक्ष ठेवणार ना? हो मॅम. गुड. टेक्नो, युवराजला काही कॉल्स किंवा काही रेकॉर्डिंग्स वगैरे आलेत का? बॉस, जे मॅडमांना कळवायचं का? त्यांना आता याबद्दल काहीही सांगायची गरज नाही. टेक्नो. निगेटिव्ह मॅम. ओके, लक्ष ठेव, कारण मार्केट खूप मोठं आहे आणि मार्केट चालवणारा अजूनही जिवंत आहे. सो काही ना काही हालचाल तर नक्कीच होईल, नाही का? हो मॅम, बारीक लक्ष आमचं. आणि कत्रीचे सोर्स पण ॲक्टिव्ह आहेत. काही होणार असेल तर खबर लगेच आपल्याला येईल. खबर लागलीच पाहिजे, कारण माझा अनुभव सांगतोय, गुलाब जरी जिवंत नसला तरी मार्केट फार काळ शांत राहणार नाही. मॅडम, गुलाब खूप महत्वाचा माणूस होता या नेटवर्क मधला. तो गेल्यामुळे ना वर बसलेल्या माणसाचा ऍक्च्युअल मार्केटशी संबंध तुटलेला आहे. इतक्यात काय होईल असं मला तर नाही वाटत बा. बघूया तुझा अनुभव खरा ठरतोय की माझा. एक गोष्ट मात्र नक्की, गुलाबच्यावर जो कोणी आहे तो जे पासनं फार काळ लपून राहणार नाही. आली का पूजा? अरे या सावकाश. अगदी वेळेत आलात. अगं सवयीप्रमाणे योग्य वेळी योग्य स्थळी पोहोचणार. काय त्यामुळे सगळं उत्तम चालू आहे इतकी वर्ष. बरोबर. काय वहिनी? आता घरातल्या लक्ष्मीनी या साथी सर्वांना हळद कुंकू वाहून द्या. आता मी जे म्हणीन ना तर माझ्या मागे म्हणा, हे दीपदेवा, हे दीपदेवा, तू ब्रह्मरूप आहेस आणि अंधाराचा नाश करणारा आहेस. तू ब्रह्मरूप आहेस आणि अंधाराचा नाश करणार आहेस. आम्ही केलेली ही पूजा स्वीकार कर आणि माझ्या कुटुंबियांचे तेज वाढव. ही केलेली पूजा तू स्वीकार कर
आणि माझ्या कुटुंबियांचं तेज वाढ. आणि अशा तऱ्हेने आजची पूजा संपन्न झालेली आहे. नमस्कार करा सगळ्यांनी. पण हे अनुष्ठान म्हणजे एक जबाबदारी आहे बरं का. मोठी सून म्हणून तू पूजा केली आहेस ब्रह्ममुहूर्तावर, म्हणजे पहाटे 3 ते 5 या वेळेत समयींची पूजा करायची आणि दिवे लावायचे आणि कलशाची सुद्धा पूजा करायची. या दिवसात तू फक्त दूध आणि फलाहार करायचा. आणि लक्षात ठेव, या पूजेत खंड अजिबात येता कामा नये. तो जर आला तर कुटुंबावर खूप मोठं संकट येऊ शकतं. तुला सगळं जमेल ना? तारिणी जमणार नसेल तर आत्ताच सांग. निशिता, निशी, तारिणी आहे ती. सून म्हणून या घरावर कुठलंही संकट येऊ देणार नाही ती. हे अगदी खरं बोललात तुम्ही. हो, पण तुम्ही अजून तारिणीला नीट ओळखत नाही. नाही, तारिणी कोण आहे अजून कोणालाच माहीत नाही आहे. म्हणजे तारिणी खूप जिद्दी आहे. त्यामुळे इथे बसलेल्यांपैकी ज्यांना ज्यांना असं वाटतंय की तारिणीला हे जमणार नाही, त्यांना मला हे सांगावं असं वाटतं की तारिणी खांडेकर कुटुंबातली अशी एक व्यक्ती आहे जिच्यावर कुठलीही जबाबदारी टाका ती ते पूर्ण करतेच. ती मागे हटणार नाही अजिबात, कारण आमची तारिणी कर्तव्यदक्ष आहे. हो गुरुजी, मी हे अनुष्ठान करायला तयार आहे. मी रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून या समयीची पूजा करेन आणि ह्याचं उद्यापन होईपर्यंत मी फळं आणि दूध इतकंच खाईन. बरं झालं नाही बसलो पूजेला, नाहीतर पहाटे उठून हे दिवे लावावे लागले असते. बघू नको, थँक्यू मॅन. ही पूजा मी केली नाही ठीक आहे, पण हे व्रत तारिणीही पूर्ण करू शकणार नाही याची काळजी मी घेईन. काय चाललंय? युवराजने अजून काहीच कशी हालचाल केलेली नाहीये. एक मिनिट, तुम्ही नीट लक्ष ठेवून आहात ना त्याच्यावर? मला कुठलाही हलगर्जीपणा नकोय. मॅडम, आम्ही सगळे अलर्ट आहोत. 24/7 त्याला ट्रॅप करणं सुरू आहे, पण त्याची कुठलीच मुवमेंट नाहीये. काय ना मॅडम, तुम्ही दमच त्याला असं दिलाय ना, एकदम घाबरला असेल ते आता. मॅम, पण तुम्ही सुद्धा त्याला पुरावे नसल्यामुळे सोडलंय ना, मग अजूनही तुम्हाला त्याच्याचवरती संशय आहे? पुरावे आपल्याकडे आधी सुद्धा होते फातिमा, होते की नाही? पण ते कोर्टात सादर करण्यासारखे नव्हते, बरोबर? संशय काय? कुठे आहेत केदार आणि तारिणी? मॅम घरी असतील. मग फोन का नाही उचलत आहेत? मॅम, हा मॅम बोला ना. कुठे आहात तुम्ही? मॅम आम्ही घरी होतो. मला तुम्ही दोघेही लवकरात लवकर इथे हवे आहात. इट्स अर्जंट.